Hello everyone, Happy New Year to all. This is Meenal Patwardhan from Lily Valley Gift Area. न्यू इयरमध्ये तुम्ही सगळ्यांनीच काही ना काहीतरी नवीन तुमचे संकल्प केलेले असतील, काही चॅलेंजेस घेतलेले असतील. त्याचप्रमाणे मी लिली व्हॅली गिफ्ट एरियाची फाउंडर म्हणून एक 365 डेजचं चॅलेंज या 2026 मध्ये घेऊन आलेले आहे. आणि बेसिकली कसं होतं की इतर लोकांपर्यंत आपला ब्रँड पोचतो किंवा आपला फेस पोचतो किंवा आपलं नाव पोचतं. ज्यावेळी आम्ही 2020 मध्ये हा बिझनेस सुरू केला त्यावेळीच पहिल्यांदाच हे असं ठरलेलं होतं की लोकांपर्यंत मीनल पोचली नाही पाहिजे, लोकांपर्यंत आमचं लास्ट नेम अकोले किंवा पटवर्धन हे पोचलं नाही पाहिजे. तर लोकांपर्यंत आपल्याला आपला ब्रँड पोचवायचा आहे. लोकांनी आपल्याला लिली व्हॅली गिफ्ट एरिया या नावाने ओळखायला हवंय. अँड वी आर व्हेरी ग्लॅड की गेल्या 5 वर्षात आम्ही त्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत. नॉट 100% अगदी नाही म्हटलं तरी टू सम एक्सटेंट डेफिनेटली. म्हणजे जेव्हा आम्ही सोशली असे कुठे बाहेर जातो आणि लोक तुम्हाला अरे लिली व्हॅली म्हणून ओळखतात किंवा लिली व्हॅली म्हणून हाक मारतात, त्यावेळी असं लक्षात येतं की ओके, जो आपला पर्पज होता हा ब्रँड सुरू करण्यामागे तो आपण सर्व केलेला आहे किंवा आपण त्या राईट ट्रॅकवर आहोत. पण होतं असं, आणि स्पेसिफिकली जेव्हा आमचे गिफ्ट हॅम्पर्स अननोन लोकांपर्यंत पोहोचतात, विविध इव्हेंट्सचं आपण जे गिफ्टिंग करतो, म्हणजे पर्सनल इव्हेंट असू देत, कॉर्पोरेट इव्हेंट असू देत, गिफ्ट हॅम्पर्स लोकांपर्यंत पोहोचले की ते कार्ड देतात, कार्ड बघतात, त्यांना गिफ्ट आवडलेलं असतं, त्यावरचे डिटेल्स वाचले जातात. पण एक मनात प्रश्न असतो, अरे हे करतंय कोण, हा ब्रँड कोणाचा आहे, म्हणजे जे आपण म्हणतो की फेस बिहाइंड द ब्रँड. सो आता 5 वर्षात असं मला वाटायला लागलेलं आहे की वी आर ॲट द पॉइंट की फेस बिहाइंड द ब्रँड लोकांना माहिती होण्याची गरज आहे, किंवा ब्रँड मागची आपली स्टोरी काय आहे किंवा पर्पज काय आहे हे मी स्वतः लोकांपुढे येऊन सांगण्याची गरज आहे, किंवा लोकांना ते माहिती करून घेण्याची इच्छा आहे, क्युरिओसिटी आहे. म्हणून हे 365 डेज चॅलेंज मी हे घेते 2026, 1 जानेवारी 2026 आजपासून आपण ते चालू करतोय. फॉर मी इट इज गोइंग टू बी अ क्वाइट चॅलेंजिंग टास्क किंवा क्वाइट चॅलेंजिंग चॅलेंज आय वुड से रादर. कारण बऱ्याच वेळा तुम्ही इंस्टाग्रामवर फेसबुकवर बघितलं तर माझे प्रॉडक्टचे तुम्हाला फोटोज दिसतात किंवा रील्स दिसतात. प्रत्येक ऑर्डरचे आपले बऱ्यापैकी कन्सिस्टंटली रील्स हे असतात, पण त्यात तुम्हाला दरवेळी प्रॉडक्ट्सच दिसतात. सो त्या प्रॉडक्ट्सबद्दलची माहिती आजपासून रोज एक प्रॉडक्ट. सो आणि आय एम शुअर की हे माझा फर्स्ट इंट्रोडक्टरी व्हिडिओ किंवा रील असल्यामुळे दिस इज क्वाईट लेंदी, पण रोजचे आपले व्हिडिओज हे व्हेरी शॉर्ट अँड क्रिस्पी आणि स्वीट असणार आहेत. रोज तुम्हाला लिली व्हॅली गिफ्ट एरियामधलं मिळणारं एक प्रॉडक्ट तुम्हाला दाखवलं जाणार आहे. मग तुम्ही त्यावर आम्हाला सांगू शकता की तुम्ही हे प्रॉडक्ट वापरलं असेल तर ते तुम्हाला आवडलेलं आहे नाही आहे, त्यात तुम्हाला काही चेंजेस हवे आहेत, काही सजेशन्स आहेत, किंवा तुमचे काही प्रश्न आहेत, क्वेरीज आहेत. सो काही प्रॉडक्ट्स हे आपले पर्सनल यूजचे असतात, काही प्रॉडक्ट हे गिफ्टिंगचे असतात. सो आज मी एक पहिलं लिली व्हॅलीचं एक छोटं प्रॉडक्ट घेऊन येते, आणि ते म्हणजे आहे एक आपला लिली व्हॅलीचा लिप बाम. सो बेसिकली दिस इज अ 100% नॅचरल प्रॉडक्ट आणि फक्त 3 ते 4 इन्ग्रेडियंट्स वापरून बनवलेला हा नॅचरल लिप बाम असतो, जो आपला बीज वॅक्सच्या बेसमध्ये बनवलेला असतो. बीज वॅक्समध्ये शिया बटर आणि आल्मंड ऑइल एवढे सिंपल आणि बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून हा बनवलेला लिप बाम असतो. ॲज यू कॅन सी इट्स अ प्लेन व्हाईट ट्रान्सपरंट लिप बाम. यामागचा उद्देश एवढाच आहे की घरात लहान मुलं असू देत, स्वतः लेडीज असू देत, वर्किंग वुमन असू देत किंवा जेंट्स असू देत, एव्हरीबडी इन द हाऊस कॅन यूज दिस 100% नॅचरल प्रॉडक्ट्स. सो दॅट्स ऑल फ्रॉम मी फॉर टुडे. I will be coming with a new another product tomorrow from Lily Valley Gift Area. Thank you.